दुसरे त्याचा 12वा अध्याय त्याचं 9वं वचन जर वाचलं तर तिथे आम्हाला पाहावयास भेटतं की एक गोष्ट तिथे सांगितलेली आहे. पाऊल तिथे असे म्हणतो, परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरेशी आहे. माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणात माझी शक्ती पूर्णतेस येते. एक शब्द तिथे मला फार आवडतो जो तिथे म्हटलेला आहे की माझी कृपा तुला पुरेशी आहे. आम्ही जर ख्रिस्ती जीवन जर पाहिलं तर ख्रिस्ती जीवनामध्ये 3 गोष्टी फार प्रामुख्याने पाहावयास भेटतात आणि आमच्या जीवनात दिसणं फार गरजेचं आहे. प्रथमतः जी आहे ते प्रयत्न, दुसरी गोष्ट परिपक्वता आणि तिसरी गोष्ट परिपूर्णता. प्रयत्न, परिपक्वता आणि परिपूर्णता, ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जुडलेल्या आहेत. प्रयत्न केल्याशिवाय आम्हास परिपक्वता प्राप्त होत नाही आणि परिपक्वतेमध्ये जगल्याशिवाय वचनाची पूर्णता आमच्या जीवनामध्ये दिसून येत नाही. अनेकदा असे होते की आमची आध्यात्मिक परिपक्वता नसल्यामुळे आम्ही बालकाप्रमाणे राहतो. आमची ओढ नेहमी दुधाकडे राहते आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या लहान बालकासारखं बोलतो, लहान बालकासारखं वागतो आणि लहान बालकासारखेच अपेक्षा करतो की इतरांनी देखील आमच्या संगती त्याप्रमाणे वागावं. आध्यात्मिक परिपक्वतेमध्ये आल्यानंतर जसा पाऊल येथे उल्लेख करतो त्याप्रमाणे आमचं जीवन घडावयास लागतं. जिथे पाऊल म्हणतो की तुझी, परमेश्वर त्यास वचन देतो, तुझी कृपा मला पुरेशी आहे. माझी कृपा जी परमेश्वराकडून पाऊलास प्राप्त झालेली आहे ती कशी आहे? पुरेशी आहे. ते काय आहे? एक संतुष्ट जीवनाची एक ओळख आहे की जिथे पाऊल पूर्णपणे प्रभूमध्ये संतुष्ट आहे. परिपक्वतेचं जीवन कशाने प्राप्त झालेलं आहे? प्रयत्न केल्याने प्राप्त झालेलं आहे. त्याचं जर आम्ही उदाहरण पाहिलं, त्याचं दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय त्याचं 5 ते 8 वचन जर आम्ही वाचलं तिथे आम्हाला असं पाहायला भेटतं, या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करा. प्रयत्न करा. आपली विश्वासात सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रदमयाची, इंद्रदमयात धीरात शुभ भक्तीची, आणि शुभ भक्तीत बंधुप्रेमाची, व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. काय म्हटलेलं आहे? प्रयत्न करा ह्यास्तव की तुम्ही ह्या गुणांनी काय व्हावं? परिपक्व व्हावं. You with these efforts you might receive spiritual maturity. त्याच्यामध्ये 5, 6, 8 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. एक आहे विश्वास, आम्हाला पाहायला भेटतं. फेथ, वर्च्यू, नॉलेज, सेल्फ कंट्रोल, परसिव्हरन्स, गॉडलीनेस, ब्रदरली काइंडनेस अँड लव्ह. हे सर्व गुण काय आहेत? एक परिपक्व ख्रिस्ती माणसाचं जीवनास ते दाखवून देते. आणि ह्यातूनच आम्ही काय पाहतो? जेव्हा आम्ही अशा प्रकारे जीवन जगाव्यास लागतो त्यानंतर 8व्या वचनामध्ये जे म्हटलेलं आहे ते आमच्या जीवनामध्ये लागू व्हाव्यास लागतात. कारण तिथं काय म्हटलं? कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढत असले तर आपण प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही काय होत आहात? निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही. काय ठरणार नाही? निष्क्रिय व निष्फळ तुम्ही ठरणार नाही. म्हणजे आता काय झालेली आहे? आता परिपूर्णता झालेली आहे. कशाने झालेली आहे? प्रयत्न, परिपक्वता आणि परिपूर्णता. ह्या जीवनामध्ये जर आम्हाला परिपूर्णता पाहिजे असेल, अकम्प्लिशमेंट पाहिजे असेल वचनाची, तर आमच्यामध्ये प्रभूकडून प्राप्त झालेली आध्यात्मिक परिपक्वता असणे गरजेचं आहे. आणि ते आम्ही उदाहरणामध्ये जर पाहिलं तर आम्हाला अनेक उदाहरणामध्ये पाहावयास भेटतात की जिथे परिपक्व जीवनामधून आम्हास काय प्राप्त होते? आध्यात्मिक गोष्टी प्राप्त होतात आणि तेच आम्ही प्रभू समोर सादर करतो. आम्ही जर उदाहरण जर पाहिलं तर आम्ही जर उत्पत्ती या पुस्तकामध्ये गेलो तर उत्पत्तीचं याचं जर आम्ही प्रथम 6वा अध्याय आणि त्याचं 19वं वचन जर वाचलं
तिथे आम्हास काही गोष्टी पाहाव्यास भेटते. तिथे असं म्हटलेलं आहे की सर्व प्रकारचे व प्रत्येक जीवातून तू दोन आशय दोन दोन जीव राखण्यासाठी आपल्या बरोबर तारवत घे, यासाठी की काय तू त्यास जिवंत ठेवावे. आणि जर आम्ही उत्पत्ती याचा 8वा अध्याय त्याचं 20 आणि 21 वचन वाचलं, तिथेच आम्हास नोहा विषयी काही गोष्टी पाहाव्यास भेटत आहे. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधला. हा कुठला प्रसंग आहे? हा प्रसंग आहे जेव्हा नोहा त्या जो पूर आला होता त्यातून आता जे जे प्रभूने त्या सांगितलं होतं की तू एक मोठं जहाज बांध आणि त्याच्यामध्ये काय कर, त्या ओढीमध्ये प्रत्येकास घेऊन जा. आता ही ओढी जी परमेश्वराने त्यास बांधायला लावलेली होती ती जेव्हा अरार पर्वतावर टेकलेली आहे आणि जेव्हा नोहा प्रथमतः त्यातून बाहेर आलेला आहे, त्यानंतर आम्हाला पाहावयास भेटत आहे की प्रथम गोष्ट जर त्यांनी केलेली आहे तर त्यांनी प्रथमतः आपल्या कुटुंबाचा विचार केलेला नाही, पुनर्निर्वासनाचा विचार केलेला नाहीये, त्यांनी त्याच्या खाण्यापिण्याचा विचार केलेला नाही, मी कुठे राहावे त्याचा विचार केलेला नाही. त्यांनी काय केलेलं आहे? प्रथमतः तिथे भेदी बांधलेली आहे. परिपूर्णता, परिपक्वता आम्हाला पाहावयास भेटते. मॅच्युरिटी, स्पिरिच्युअल मॅच्युरिटी will lead you to understand what is required first. या परिपक्वतेमध्ये आम्हाला पाहावयास भेटतं की आमची काय गरज आहे प्रभूसाठी ती आम्हाला समजून येते. प्रभूच्या वचनामध्ये जर आम्ही वाचलं तर त्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायापासून ही गोष्ट चालू होते आणि 8व्या अध्यायापर्यंत आम्ही जेव्हा पोहोचतो तिथे कुठेही प्रभू असे म्हणत नाही की तू प्रथमतः उतरल्यानंतर प्रथमतः तू वेदी बांध, प्रथमतः तिथे तू होम अर्पण कर, असे कुठलीही आज्ञा देत नाहीये. पण त्याला प्राप्त झालेल्या परिपक्वतेमुळे त्यांनी केलेल्या त्या प्रभूसाठी केलेल्या प्रयत्नामध्ये त्यास काय झालेलं आहे, ही समज प्राप्त झालेली की मला प्रभूसाठी प्रथमतः काय करायचं आहे. अनेक ख्रिस्ती जीवनामध्ये ख्रिस्ती लोकांना ह्याच गोष्टींसाठी प्रयत्न करायची फार गरज आहे की मला प्रभूसाठी काय करायचं आहे, प्रथमतः काय करायचं, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो. ह्या क्षणाला मला प्रभूसाठी काय करायचं आहे, काय गरज आहे. नोहाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो एक सिंपल माणूस जर आम्ही पाहिला तर त्याच्या जीवनामध्ये तो खाली उतरल्यानंतर पाहिल, अरे भूमी तर अजून थोडी वल्ली दिसते, मी तिथे जाऊन एखादं घर बांधायचा प्रयत्न करतो, मी माझ्या बायको लेकरांसाठी काहीतरी प्रयत्न करतो. पण तो तसं करत नाही. तो काय करताय? प्रथमतः वेदी बांधत आहे, प्रभूसाठी वेदी बांधत आहे, तिथे आपले अर्पण देत आहे. सुंदर अशी गोष्ट, सुंदर अशी गोष्ट आम्हाला जेव्हा आम्ही वेदीचा विचार करतो तेव्हा आम्हाला प्रथमतः केलेल्या अर्पणाची जिथे नोंद आहे त्याच्याविषयीची आठवण येते. ते म्हणजे आम्हाला काईन आणि आबेलाची आठवण. काईनाने देखील तिथे काय केलेलं आहे? अर्पण केलेले आहे. आबेलाने देखील तिथे अर्पण केलेलं आहे. काईनाने केलेल्या अर्पणाचे देवाने मान्यता केलेली. आबेलाने केलेल्या अर्पणाचे देवाने काय केलेलं आहे? तिथे मान केलेला आहे. एक अर्पणाचं काय केलंय प्रभूने तिथे मान केलेलं नाही, आणि एक अर्पणाचं तिथे आम्हाला पाहायला भेटतं की तिथे मान झालेला आहे. का तर तिथे आम्ही जर त्याच्या आधीच्या अध्यायामध्ये जर पाहिलं तिथे आम्हाला पाहायला भेटतं की भूमी शाप देण्यात आला होता आणि त्याच भूमीतून जे उपज आणलं होतं ते कायनाने तिथे अर्पण करण्यात आलं होतं. ज्या गोष्टीला प्रभूने शाप दिला होता, आम्ही जर पाहिलं 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला पाहतो मनुष्याकरिता भूमीकरिता काय केलेलं आहे? शाप देण्यात आलं होतं. जे शापित गोष्टी आहेत त्यातून निघालेली जी गोष्ट आहे ते प्रभूसाठी आम्ही कस काय अर्पण करू शकतो, आम्ही प्रभू समोर कस काय आणू शकतो? हा एक चॅलेंज आहे आपल्यासाठी. प्रभू आमच्या समोर बोलत आहे की जे उत्तम, जे योग्य आहे तेच माझ्या समोर आणणं आहे. हे परिपक्वतेचं प्रमाण आहे. मी कशातून आणि काय प्रभू समोर आणत आहे. प्रभू कुठली आणि सर्व गोष्ट मान्य करत नाहीये. या उदाहरणातून आम्हाला नीट पाहायला भेटत आहे. तिथे प्रभू म्हणत आहे तुझं तोंड का पडलेलं आहे, तू जर चांगलं करशील तर तुला चांगलं प्राप्त होईल. प्रभू काय म्हणत आहे? तू योग्य गोष्टीकडे लक्ष दे.
तू त्या गोष्टीकडे लक्ष दे जे मला मान्य आहे, जे तुला मान्य आहेत त्या गोष्टीकडे तू लक्ष देऊ नको. तुझ्या प्रयत्नांकडे लक्ष देऊ नकोस. माझी काय इच्छा आहे त्याकडे लक्ष दे. हे परिपक्वतेचं चिन्ह आहे की प्रभूसाठी काय हवं आहे ते करणं. मला जे हवं आहे ते करणं परिपक्वतेचं प्रमाण आहे. आणि त्यानंतरच आम्हास परिपूर्णता पाहावयास ख्रिस्ती जीवनामध्ये असलेली परिपूर्णता, प्रभूने दिलेल्या प्रत्येक वचनाची परिपूर्णता आम्हास पाहावयास भेटते. आम्ही जर पाहिलं अब्राहमाच्या जीवनामध्ये देखील आम्ही पाहतो. अब्राहमाच्या जीवनामध्ये देखील आम्ही, जेव्हा अब्राहमाने आपल्या पुत्रास अर्पण करण्यासाठी प्रभूने जेव्हा त्यास आज्ञा दिली, अब्राहम इतके वर्ष वाट बघून होता आपल्या पुत्रासाठी. प्रभू त्यास आज्ञा देतो, तुला तुझा पुत्र अर्पण करायचा आहे. अब्राहम पहाटेच उठतो, आपल्या लेकरास घेतो, सेवकास घेतो, गाढवास घेतो आणि निघतो. तिथे जातो आणि तिथे जेव्हा तो 3 दिवसानंतर पोहोचतो तेव्हा तिथे त्याच्या सेवकास म्हणतो, आय विल गो, मी अँड द लॅड विल गो अँड वी विल कम बॅक. आम्ही पुन्हा येऊ. आम्ही 22व्या अध्याय त्याचं 5व्या वचनामध्ये जर पाहिलं तिथे तो म्हणत आहे की आम्ही पुन्हा येऊ. विश्वास, विश्वास. प्रभूने काय सांगितलेलं आहे, तुला अर्पण करणं आहे. अब्राहम एकटा येणार आहे का? तो काय म्हणत आहे इंग्लिश मध्ये त्याचं भाषांतर फार, वी विल कम बॅक, मी अँड द लॅड विल गो अँड वी विल कम बॅक. पहा ना विश्वास. या विश्वासाची अनेक प्रमाण आम्ही पुढे पाहायला भेटतं. ते म्हणजे 8व्या वचनामध्ये जेव्हा आम्ही इसाकास पाहतो, इसाक म्हणतो इथे सर्व आहे, कोकरू कुठे आहे? इथे सर्व आहे, कोकरू कुठे आहे? तेव्हा अब्राहम म्हणतो प्रभू स्वतः पुरवेल. मला तो शब्द फार आवडला, तिथे फार प्रामुख्याने प्रभू स्वतः पुरवेल. द लॉर्ड हिमसेल्फ विल प्रोव्हाइड. प्रभू स्वतः पुरवेल. पहा ना विश्वास. प्रभू ह्याच्याद्वारे नाही पुरवणार, प्रभू त्याच्याद्वारे नाही पुरवणार, प्रभू स्वतः पुरवेल. What a spiritual maturity it is. What a spiritual maturity. Gained by faith. विश्वासाने प्राप्त झालेली ही परिपक्वता आहे. विश्वासाने आम्ही आमच्या जीवनाची पारख ह्या गोष्टी करणं आहे की आमचा विश्वास कुठे आहे. प्रभूने जे आम्हास वचन दिलेलं आहे, जे पौलुस दिलेलं आहे ते देखील आम्हाला देखील तो देत आहे. तो म्हणत आहे माझी कृपा तुझ पुरेशी आहे. त्या विश्वासामध्ये आम्ही जगत आहोत. आम्ही ते नेत आहोत का? तिथपर्यंत पोहोचत आहोत का? प्रभूने नक्कीच तिथं त्याच्या विश्वासाला काय केलेलं आहे, मान दिलेला दिसत आहे. आम्हाला तिथं पुरवणारा परमेश्वर ते पाहास भेटतो, ज्यांनी पुरवलेला आहे. अहो पण त्यामध्ये एक गोष्ट पाहावयास भेटते. त्यामध्ये आम्हास इसाकाने अब्राहमाविषयी दिलेली साक्ष पाहावयास भेटते. कशाची साक्ष? आराधनेची साक्ष. कायनाने आबेलाच्या जीवनामध्ये देखील आम्हाला काय भेटते? आदामाविषयीची आराधनेची साक्ष भेटते. त्यास कुठे माहिती आहे? त्यास कुठून कळालेलं आहे की अर्पण करणं आहे? कायनाने आबेलास कुठून कळालेलं आहे की मला अर्पण करणं आहे? त्यांनी कुठे पाहिलेलं आहे? आदामाच्या जीवनातून पाहिलेलं आहे. तिथे साक्ष लिहिलेली नाहीये, पण तिथे साक्ष दिसून येते, न लिहिता दिसून येते. लेकरांच्या जीवनातून बापाविषयीची साक्ष दिसून येते. कशाची? आराधनेची. किती सुंदर गोष्ट आहे. लेकर आपल्या पित्याकडून शिकत आहे. आम्ही कायन आणि आबेल या आदामाकडून शिकत पाहत आहोत की आम्हास अर्पण करणं आहे. आम्ही इसाकास पाहत आहोत, मला ह्या गोष्टीची गरज आहे. काय आहे? एक साक्ष आहे. त्यांच्या जीवनात उतरलेली परिपक्वता आम्हाला पाहावयास भेटते. द स्पिरिच्युअल मॅच्युरिटी ड्राउन इन टू देअर लाईफ्स ऑल्सो वी कॅन सी. आणि जेव्हा आम्ही परिपक्वतेमध्ये जगतो तेव्हा इतर लोक जेव्हा आम्हाला पाहतात तेव्हा ह्या साक्षीने त्यास काय होते? उत्तेजना प्राप्त. ते देखील त्या उत्तेजनेमध्ये
त्याप्रमाणे घडाव्यास लागतात. And when we live immature life, it brings grievance to many people around us. That we should be very careful about. आम्ही ह्या गोष्टीकडे फार गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही प्रभूसाठी कसे आणि काय घेऊन येतो. विश्वासी जीवनामध्ये जेव्हा आम्ही वाढतो तेव्हा ज्ञानाची देखील गरज आहे, आणि हे ज्ञान प्रभूपासून प्राप्त होतं, आणि विश्वासाची गरज आहे. नाहीतर एक प्रभूचा जो शिष्य होता तो म्हटला, जोपर्यंत मी त्याच्या हाताच्या जखमेमध्ये आपलं बोट घालणार नाही, कुशीमध्ये आपला हात घालणार नाही, तोपर्यंत काय करणार नाही? विश्वास ठेवणार. प्रभू संगती राहिला, प्रभूचं मरण पाहिलं, प्रभूचं वचन ऐकलं, तरी काही डिमांड आहे? प्रभूच्या जखमेमध्ये हात घालण्याची. प्रभू नाही करो त्याच्या नावासमोर जे शब्द वापरण्यात आलेले आहे, त्यास काय म्हटलेलं आहे? अविश्वासित. अविश्वासित होऊन प्रभू आपल्या प्रत्येक जनास विचारत आहे. एक विश्वास आम्ही तिथे पाहत आहोत. जेव्हा प्रभूकडे तो उच्च अधिकारी येत आहे, तेव्हा प्रभू म्हणतो, आय एम अमेज्ड बाय दिस फेथ. प्रभू आश्चर्यित होत आहे. दोनदा प्रभूचं हे वाक्य आहे, ही इज अमेज्ड बाय द फेथ. आश्चर्यचकित झालेला विश्वास आहे. दिस इज what the Lord demands of us. This is what the Lord requires of us. आम्ही प्रभूला आश्चर्यचकित करत आहोत का? प्रभूला आनंदित करत आहोत का? का आम्ही देखील अजूनही वाट पाहत आहोत त्या कुशीमध्ये हात घालण्याची, त्या जखमेमध्ये बोट घालण्याची, आणि त्यानंतरच मला विश्वास प्राप्त होईल? का अजूनही आम्ही वाट पाहत आहोत की दमास्कसला जाताना तो प्रकाश माझ्यावरती पडावा आणि त्यानंतरच मी बदलावा? का आम्ही माशाच्या पोटामध्ये जाण्याची वाट पाहत आहोत का? त्यानंतरच माझं परिवर्तन होईल. प्रभूचं वचन आमच्यापर्यंत प्राप्त झालेलं आहे. प्रभू आमच्याशी बोललेला आहे. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी आपलं तारण दाखवलेलं आहे. आम्हास देखील प्रभूने तारण दाखवलं. त्यानंतर आम्हास काय करायचं आहे? कारण हे गुण तुमच्यामध्ये असे वाढत असावे, अशी प्रभूची इच्छा आहे. जसं पेत्रामध्ये म्हटलेलं आहे, हे गुण तुमच्यामध्ये वाढत असावे. हे गुण माझ्यामध्ये वाढत आहे, हे गुण आमच्यामध्ये वाढत आहे का? आणि ह्या वाढत्या गुणाचा आनंद इतरांना प्राप्त होत आहे. या गोष्टीकडे पाहण्याची फार गरज आहे. परिपक्वतेमध्ये जगण्याची फार गरज आहे. प्रभूची परिपक्वता आम्हास प्राप्त होणे, आध्यात्मिक परिपक्वतामध्ये राहण्याची फार गरज आहे. प्रियांनो, लोकांचं वय जातं, म्हातारपणामध्ये येतात, आणि ह्या वयामध्ये दुर्दैवाने, क्षमा करा मला, लहान लेकरांसारखे मंडळांमध्ये वागतात. अपेक्षा असते की त्यांना लेकराप्रमाणे त्यांचं संगोपन करावं. परिपक्वता कुठे आहे? प्रभू विचारणार आहे आम्हास. प्रभू त्या दिवशी आम्हास हे प्रश्न विचारणार आहे, तुझा विश्वास कुठे होता? जसा पेत्रास तो वरत आहे, जेव्हा तो म्हटला मला पाण्यावरती चालायचं आहे, तुझा विश्वास कुठे आहे? आणि जेव्हा प्रभू आम्हास त्यावेळेस प्रश्न विचारणार आहे, त्यावेळेस विचार करा आमची काय परिस्थिती असणार. प्रभू आम्हास आव्हान देत आहे, प्रयत्न, परिपक्वता आणि ख्रिस्ती जीवनाची परिपूर्णता, या तीन गोष्टीकडे आज आपण लक्ष देऊ. मला फार आवडलं जेव्हा बंधूंनी प्रार्थना केली, आम्हास दिवसभर त्या वचनावरती विचार करण्यास कृपा करू. हे तीन गोष्टीकडे आम्ही विचार करूया. मी प्रभूसाठी प्रयत्न करत आहे का? तो योग्य प्रयत्न आहे का? मी प्रभूमध्ये परिपक्व आहे का? माझी आध्यात्मिक परिपक्वता आहे.
आणि माझ्या जीवनातील प्रभूच्या वचनाची परिपूर्णता होत आहे. आणि जर नसन होत तर सुरुवातीपासून चालू करूया, प्रयत्नांपासून चालू करूया. आम्ही प्रयत्नांपासून चालू करूया, सुरुवातीपासून प्रयत्न करूया की प्रभूची कृपा आमच्यामध्ये ह्या एवढी व्हावी की आमच्यामध्ये ती परिपक्वता प्राप्त होईल. आणि पहा ना, त्यानंतर ख्रिस्ती जीवनामध्ये जसा पाऊल अनेक वेळेस म्हणत आहे, जसं तो फिलिपकरासच्या पत्रामध्ये म्हणत आहे, कारण मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. या शब्दाचा खरा अर्थ आम्हाला त्यावेळेस कळायचा. जेव्हा तो फिलिपकरास पत्र पहिला त्याच्या 21व्या वचनामध्ये त्यास खोटे शिक्षण आम्ही तिथे पास देताना पाहिलेलं आहे. पण तो काय म्हणत आहे, मला जगणं आणि माझं मरण हे प्रभू ठरवत आहे, पण त्यातला आनंद मी घेत आहे. त्यातला आनंद मी घेत आहे. तुमचा जन्म, तुमचा मरण प्रभूने ठरवलेला आहे, पण ह्या जीवनामध्ये तो आनंद तुम्ही घेत आहात का? त्या परिपक्वतेमध्ये तुम्ही तो आनंद घेत आहात का? हे फार पाहण्याची फार गरज आहे. Are we enjoying the spiritual maturity to be led by the Holy Spirit in the wonderful manner that we are useful vessels unto the Lord, where he tells you, you are more than conquerors. प्रभूने आम्हास पूर्णपणे सक्षम केलेला आहे. He has equipped us completely. प्रत्येक गोष्टी त्यांनी आम्हास दिलेली आहे. त्याचा वापर आमच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. फार गांभीर्याने आम्हास पाहावयास भेटतं. त्यानंतरच आमची साक्ष आमच्या जीवनामध्ये पाहावयास भेटत. जसं उत्पत्तीमध्ये 21व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये लोकांनी तिथे साक्ष दिलेली आहे. ते म्हणत आहे, खरोखर तुमच्या जीवनामध्ये प्रभू आहे. दानियल 2रा अध्याय 47 वचन, दानियल 3रा अध्याय 28 वचन, दानियलला विषय राजाने तिथे साक्ष दिले. खरोखर तुमचा प्रभू जिवंत प्रभू आहे. खरोखर तुझा देव जिवंत देव आहे. या 3 गोष्टीशिवाय साक्षीचं जीवन स्थापित करणं अवघड आहे प्रिया. त्यानंतरच इतर लोक या गोष्टीकडे लक्ष देतील. त्यानंतरच इतर गोष्टी लोकांना त्या गोष्टी दिसून येतील आणि आमचं साक्षीच्या जीवनातून प्रभूस काय मिळणार आहे? गौरव मिळणार. प्रत्येक गोष्ट प्रभू त्याच्या गौरवासाठी करतो. आम्ही निर्गमाच्या पुस्तकामध्ये जर आलो तिथे आम्हाला पाहावयास भेटतं. तिथे असे म्हटलेले आहे की त्यांनी त्या इजिप्शियन लोकांचं, मिस्री लोकांचं अंतःकरण कठीण केलं यासाठी की त्यांनी इस्रायली लोकांच्या मागे जावं. कुणी कठीण केलं? प्रभूने केलं. त्याचा अर्थ देखील पुढे सांगितलेलं आहे, यासाठी की त्या लोकांच्या द्वारे प्रभूचं गौरव व्हावं आणि त्याच कळावा की खरा प्रभू कोण आहे. विनंती करतो तो भाग कृपा करून तुम्ही वाचा. फार सुंदर आहे. तो तिथे असे म्हणत आहे, मी त्या राजाचं अंतःकरण कठीण केलेलं आहे. नमूद केलेलं जर राजाचं अंतःकरण देखील प्रभूने कठीण केलं होतं. कशासाठी? यासाठी की प्रभूचं गौरव व्हावं, यासाठी त्याच्या नावाची प्रचिती त्या राज्यामध्ये व्हावी. हे सर्व काही जे आहे ते प्रभूच्या गौरवासाठी आहे. आमचं जीवन देखील त्याचप्रमाणे असणं गरजेचं आहे. A glorious life centered to glorify the great God. Oh, what a wonderful thing it is. This morning time, या प्रभातीच्या समयामधून, या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही गोष्ट आणणं प्रभू नक्कीच विचारणार आहे. आपण त्या गोष्टीकडे लक्ष देऊया. माझी वेळ संपते. अनेक गोष्टी आहेत जे आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहावयास भेटायचे आहे. आम्हाला थोमासारखं नसावं, पण आम्हाला पाहावयास भेटतं की तो कृपाळू देव, तो कनवाळू देव, त्या थोमाचा वापर करून त्यांनी सुवार्ता भारतामध्ये आणलेली, ती सुवार्ता तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत त्या शक्य आहे. त्यांनी त्याच पेत्रास
ज्यांनी कोंबड्याची आरोळीसाठी वाट पाहिली होती, आणि जेव्हा कोंबड्याची आरोळी झाली तो ठसठसा रडलेला आहे. जर आज अश्रू गाळण्याची गरज असेल तर आज अश्रू गाळूया, पण आमचं जीवन त्या प्रभूकडे लावूया.